रामकृष्ण हरी माऊली. श्रीमद भगवद्गीतेतील अध्याय 2 श्लोक क्रमांक 8 याचे चिंतन करत असताना आपल्याला असं सांगता येईल, अर्जुनाच्या मनातली असणारी अवस्था. अर्जुन भगवंताला शरण गेलेला आहे आणि शरण जाऊन भगवंताशी बोलू लागला, देवा मला काय योग्य काय किंवा काय अयोग्य याचा विचार करण्याचं सामर्थ्य आता माझ्या अंगी राहिलं नाही. त्यामुळे तू मला उपदेश कर, तू मला सांग, कारण तूच आमचं सर्वस्व आहेस, तूच माझं सर्वस्व आहेस. अशा प्रकारचा शरणागत गेलेला अर्जुन पुढे बोलू लागला. काय बोलू लागलाय तो? नहि प्रपश्यामि ममापनोद्याद्य उच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमाव सपत्न समृद्धम राज्यम सुरानामपि च अधिपत्यम. तो बोलू लागला, देवा या भूलोकावर निष्कलंक निष्ठकंक असणारं व समृद्ध असं राज्य आणि देवाचं राज्य जरी, देवाचा अधिपती म्हणून जरी मला जर करायचं ठरवलं तरी सुद्धा मला हे युद्ध करावं वाटत नाही. एवढा असणारा मोह माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला आहे आणि हा मोह जर जायचा झाला तर आता तुझ्याशिवाय मला दुसरा कोणताही पर्याय दिसून येत नाही. आणि वास्तविक पाहता जर आपण बघायला गेलं तर आपल्या बाह्य अंगावर, बाह्य परिस्थितीवर असणारे अनेक उपाय आपण कोणीही आपल्याला त्यावरती उपाय सांगू शकतो. पण जे अंतःकरणामध्ये जे काही वृत्ती आपली आहे, अंतःकरणामध्ये असणारा जो काही रोग असेल त्याच्यावर औषध देणारा वैद्य जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. भले आपल्या शरीराच्या व्याधी कमी करण्यासाठी आपण डॉक्टरकडे जाऊ, एखाद्या वैद्याकडे जाऊ, तो वरवर पाहता सगळं काही वरचं शरीराचं अवलोकन करतो, तपासणी करतो आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतो, योग्य दिशा देतो, योग्य औषध देतो. पण अंतःकरणामध्ये, मनामध्ये जो मोहाचं जाळं अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे, ते मोहाचं जाळं नेमकं काढायचं कसं? तो मोह अंतःकरणातून दूर करायचा कसा? आणि त्यासाठी भगवंताला शरण आलेला अर्जुन म्हणतोय, देवा मला माझ्या एवढं मोठं जरी या पृथ्वीचं राज्य जरी मला मिळालं तरी मला त्याची इच्छा होत नाही. कारण हा माझ्या अंतःकरणात जो मोह निर्माण झालेला आहे, तो मोह आता दूर करण्याचं एकमेव साधन फक्त तू आणि तूच आहेस आणि तूच ते करू शकतोस. माऊली ज्ञानोबा यांनी सुद्धा एके ठिकाणी या श्लोकामध्ये सांगत असताना, विवेचन करत असताना एक सुंदर दृष्टांत सांगितला. काय बोलतायत? जर एखाद्या माणसाचं आयुष्यच सरलं असेल, म्हणजे आता त्याचे दिवस, जाण्याचा दिवस जर, जाण्याची वेळ जर आली असेल इहलोक सोडून, तर कितीही चांगल्यातल्या चांगल्या वैद्याकडे आपण घेऊन गेलं, कितीही चांगल्यातल्या चांगल्या मोठ्या डॉक्टरकडे घेऊन घेतलं, कितीही मोठ्या प्रमाणात आपण जर खर्च केला तरी तो रोगी वाचू शकत नाही, तो राहू शकत नाही. का? कारण त्याचं आयुष्य सरलेलं असतं. माऊली ज्ञानोबा सुंदर वर्णन करतात. ना तरी आयुष्य पुरले आहे, तरी औषधी काही नोहे, येथ एकची उपेगा जाय ते परमामृत. इथं एकच वस्तू उपयोगाची आहे आणि ते म्हणजे परमामृत असणार, नामामृत असणार. आणि असा असणारा तू, अमृत स्वरूप असणारा भगवान कृष्ण परमात्मा, तू आमचं सर्वस्व आहेस, तूच मला मार्ग दाखव, असा शरणागत वत्सल असणारा अर्जुन भगवान कृष्ण परमात्म्याशी त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. रामकृष्ण हरी.